चीन भारताच्या जमिनीवर पुन्हा अतिक्रमण करतोय। चीनी सैन्य अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोमीटर पर्यंत घुसलंय। सध्या सोशल मीडियावरती हे दावे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। या संदर्भातले अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती शेअर केले जात आहेत। मुळात अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग। चीननं त्यावर अनेक वेळा दावा सांगितला असला तरी भारताची भूमिका ठाम आहे। अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग आहे। 3 महिन्यांपूर्वी बातमी आली होती की चीननं अरुणाचलच्या काही गावांची नावं बदलली। त्यावेळीच चीन हळूहळू अरुणाचलमध्ये घुसत असल्याचा दावा केला जात होता। चीनच्या सरकारनं याआधी अनेक वेळा आपल्या नकाशात अरुणाचलला चीनचा भाग दाखवलाय। त्यातच आता पुन्हा एकदा भारताच्या या भागात चीनच्या अतिक्रमणाचे दावे व्हायला लागलेत। या सगळ्यावरती केंद्र सरकारकडून स्पष्टीकरणही देण्यात आलंय। पण नक्की घडतंय काय? चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसल्याचे दावे काय आहेत? यावर भारत सरकारचं काय म्हणणं आहे? नॉर्थ ईस्टमध्ये नक्की काय घडतंय पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सुरुवातीला हे सगळे दावे नेमके काय आहेत ते पाहूयात। तर अरुणाचल प्रदेशमध्ये एक स्थानिक ट्राइब म्हणजे जमात आहे। नाह असं तिचं नाव। भारत आणि चीन दरम्यानच्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर सर्वात शेवटच्या परिसरात ही ट्राइब राहते। या ट्राइबचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सोसायटीनं आरोप केलाय की चायनीज लिबरेशन आर्मी म्हणजे चीनचं सैन्य हळूहळू त्यांच्या प्रदेशात अतिक्रमण करायला लागलंय। चीनी सैन्य भारताच्या प्रदेशावरती आपलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असल्याचा आरोप या ट्राइबच्या लोकांनी केलाय। अरुणाचल प्रदेशच्या उत्तर भागात अप्पर सुबनसिरी नावाचा जिल्हा आहे। या जिल्ह्याची बॉर्डर चीनच्या तिबेट क्षेत्राला लागून आहे। याच ठिकाणी ताकसिंग सेक्टर जवळ चीनी सैन्य अतिक्रमण करत असल्याचे दावे नाह ट्राइबच्या लोकांनी केलेत। या ट्राइबच्या नाह वेलफेअर सोसायटीनं 26 जूनला एक पत्र लिहिलं होतं। या पत्रात ताकसिंग सर्कलच्या 5 ठिकाणांवरती चीनी सैन्याची उपस्थिती असल्याचा दावा केला होता। हे पत्र सुबनसिरी जिल्ह्याच्या डेप्युटी कमिशनरला पाठवण्यात आलं होतं। सुरुवातीला हे पत्र सार्वजनिक नव्हतं, पण नंतर हे पत्र लीक झालं, ज्यावरून हा सगळा वाद सुरू झाला। नाह वेलफेअर सोसायटीनं लिहिलेल्या पत्रात दावा करण्यात आला होता की चीनच्या सैन्यानं योईंग, पनियार, मरपन, पोत्रंगझिल आणि तिंदिंगयांग या 5 ठिकाणांवरती अतिक्रमण केलंय। ही 5ही ठिकाणं अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात आहेत। ही ठिकाणं भारत चीन सीमेला लागून आहेत, ज्यामुळे ती सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील मानली जातात। काही रिपोर्ट्सनुसार चीनचं सैन्य मागच्या 10 ते 15 वर्षांपासून या क्षेत्रात सातत्याने पुढे सरकतंय। या भागात अरुणाचलचे स्थानिक आदिवासी सुरुवातीपासून राहतात, पण आता चीनच्या सैन्यामुळे त्यांना तिथे अडचणी यायला लागल्यात। या पत्रात वॉर्निंग देण्यात आली होती की चीनी सैन्यांची या भागातील हालचाल फार वेगाने होतीये। पीपल्स लिबरेशन आर्मीने या भागात आधीच रस्ते, पूल आणि मिलिटरी कॅम्प उभे केले असल्याचा दावा पत्रात करण्यात आला होता। आम्ही दिवसेंदिवस आमची जमीन गमावतोय असं या ट्राइबने लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं। त्यातच मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती सुद्धा अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। व्हिडिओमध्ये चीनी सैन्य भारतीय प्रदेशात तब्बल 60 किलोमीटर पर्यंत आत घुसल्याचे दावे केले जात आहेत। काही व्हिडिओज व्हायरल झालेत, ज्यामध्ये भारतीय सैन्य आणि चीनी सैन्यांमध्ये बॉर्डरवरती धक्काबुक्की झाल्याचे दावे केले जात आहेत। या दाव्यांना नाह ट्राइबने केलेल्या आरोपांशी जोडू पाहिलं जात आहे। आता या सगळ्या दाव्यांवरती केंद्र सरकारकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलंय। नाह ट्राइबनं केलेल्या दाव्यांवर थेट भारतीय सैन्यानं स्पष्टीकरण दिलं, तर व्हायरल व्हिडिओजवरती PIB कडून स्पष्टीकरण आलंय। आता या सगळ्यावरती सरकारकडून काय उत्तर देण्यात आलंय, नॉर्थ ईस्ट मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते पाहूयात। नाह ट्राइबने केलेले दावे भारतीय सैन्यानं फेटाळले। सैन्याचं म्हणणं आहे की चीनी सैन्यानं भारताच्या हद्दीत मिलिटरी कॅम्प उभे केल्याचे दावे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहेत। या संदर्भात सैन्यानं एक निवेदनही जाहीर केलं। या निवेदनात भारतीय सैन्यानं नाह ट्राइबच्या आरोपांवरती थेट भाष्य केलं नाही, पण अरुणाचल प्रदेशात चीननं घुसखोरी केल्याचे आणि पीपल्स लिबरेशन आर्मीनं मिलिटरी कॅम्प उभे केल्याचे रिपोर्ट्स खरे नसल्याचं सैन्यानं म्हटलंय। सीमेवरची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे आणि भारताची प्रादेशिक अखंडता कायम आहे असा दावा भारतीय सैन्याकडून करण्यात आलाय। या मुद्द्यावर सरकारकडून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्टीकरण दिलंय। रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशात चीनी सैन्यानं घुसखोरी केल्याचा किंवा भारतीय प्रदेशावर ताबा मिळवल्याचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला। रिजिजू म्हणाले की या भागातील बॉर्डर अजूनही अधिकृतपणे निश्चित झालेली नाहीये। लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल बाबत दोन्ही देशांचे दावे वेगवेगळे आहेत। त्यामुळे दोन्ही देशांचं सैन्य कधी कधी अशा भागात पोहोचतं ज्यावर दुसऱ्या बाजूने दावा केलाय।
या मुद्द्यांवर भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिलंय की सध्या चीन सीमेवरची परिस्थिती स्थिर असली तरी ती संवेदनशील आहे. त्यासाठी सातत्यानं सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. आता राहिला प्रश्न व्हायरल व्हिडिओचा आणि चीनी सैन्य भारतीय हद्दीत 60 किलोमीटर पर्यंत घुसल्याच्या दाव्याचा. हा दावा केंद्र सरकारकडून फॅक्ट चेक करणाऱ्या PIBनं फेटाळून लावला. PIBनं या व्हायरल व्हिडिओचं फॅक्ट चेक करून सगळ्या विषयावर स्पष्टीकरण दिलंय. PIBनं फॅक्ट चेक करून म्हटलंय की सोशल मीडियावर शेअर केला जाणारा व्हिडिओ भारत चीन बॉर्डरशी संबंधित नाहीये. थोडक्यात जो व्हिडिओ चीनी सैन्यानं अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केल्याच्या दाव्यासह व्हायरल होतोय तो दिशाभूल करणारा आहे असं PIBनं म्हटलंय. या संदर्भात भारताची गुप्तचर यंत्रणा रॉचे माजी एजंट लकी बिस्ट यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यांनी सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेले व्हिडिओ खोटे असल्याचं म्हटलंय. लकी बिस्ट यांनी सांगितलं की व्हिडिओमधल्या ज्या लोकांना चीनी सैन्याचे जवान म्हटलं जातंय प्रत्यक्षात ती लोक ईशान्य भारतात सक्रिय असलेला युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट या बंडखोर गटाचे सदस्य आहेत. महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेशातला नाही तर मणिपूरमधला आहे असं लकी बिस्ट यांनी सांगितलंय. या घटनेशी संबंधित इंडिया टुडे नॉर्थ ईस्टचा 22 जूनचा एक रिपोर्टही समोर आलाय. या रिपोर्टनुसार भारतीय सुरक्षा दल मणिपूरच्या कुकी बहुल भागात बळजबरीनं शोध मोहीम राबवत असल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला होता. या विरोधात ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. मात्र जेव्हा सैन्यानं हवेत गोळीबार केला आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे धावपळ झाली. या घटनेत किमान 3 जण गंभीर जखमी झाले होते. याच घटनेचे व्हिडिओ आता चीनच्या बॉर्डरवरचे व्हिडिओ म्हणून व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे चीनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. थोडक्यात काय तर चीनी सैन्यानं अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केल्याचे, चीनी सैन्य भारतात 60 किलोमीटर पर्यंत घुसल्याचे दावे सोशल मीडियावर केले जात असले तरी या दाव्यांमध्ये तथ्य नाहीये हे समोर आलंय. नॉर्थ ईस्ट मधील मुख्य करून मणिपूरमधील सध्याची स्थिती नक्कीच संवेदनशील आहे. मात्र अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी झालेली नाही हे भारत सरकार आणि सैन्याचं म्हणणं आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? चीननं भारतात घुसखोरी केल्याचे दावे खरे असतील का? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.